परभणी जिल्हा समाज कल्याण विभाग व जिल्हा परिषद परभणीच्या वतीने 8 ते 14 एप्रिल 2026 दरम्यान सामाजिक समता सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला। या सप्ताहातून स्वातंत्र्य, समता व बंधुता या घटनात्मक मूल्यांची जनजागृती करण्यात आली। तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आली। 14 एप्रिल रोजी जिल्हा परिषद सभागृहात समारोप कार्यक्रम पार पडला। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त त्यांच्या तसेच महात्मा फुले व राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा लता वाकळे होत्या। प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष श्रीकांत विटेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। डॉक्टर श्यामसुंदर वाघमारे यांनी व्याख्यानातून सामाजिक समतेचे महत्त्व अधोरेखित केले। कार्यक्रमास अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा समाज कल्याण विभागातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। तोपर्यंत जो बाबासाहेब आंबेडकरांची जो भावना होती की त्यांना जसा देश पाहिजे तो आपण करू शकत नाही। ते कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे की इक्वालिटी, राईट टू इक्वालिटी आहे, सगळ्यांना समानता, पण आपण बघत आहे की समाजामध्ये नाही आहे। तो ते पण एक आपणला बदलायचे। स्टाफ, माझे कर्मचारी इथे आहे, काही पण काम झाला तो माणसला माणस तरीके त्याची काय अडचण आहे ते बघायचे। ते नाही बघायचे की कोणसे समाजाचा आहे की काय आहे, काय अडचण आहे, काय पण त्याची समस्या आहे ते आपणला सॉल्व्ह करायचे। ट्रान्सपेरन्सी, अकाउंटेबिलिटी ते सगळे कर्मचाऱ्यांमध्ये आली पाहिजे। आणि महिला बाबत मी सांगते, जोपर्यंत आपण 50% पॉप्युलेशन आहे आणि आपल्यामध्ये जोपर्यंत कॉन्फिडन्स येणार नाही, जोपर्यंत आपण आपले हक्कासाठी पुढची लढाई करणार नाही, काय करणार नाही, तो ते समाजामध्ये काही बदल होणार नाही। ते मी सगळ्यांना सांगू इच्छिते। आणि कॉन्स्टिट्यूशन मध्ये 315वा आर्टिकल आहे UPSC बाबत, जे मध्ये आपण ऑल इंडिया सर्व्हिस, IAS अधिकारी आहे की IPS अधिकारी आहे, फॉरेस्ट सर्व्हिस अधिकारी आहे, तो पण बाबासाहेब आंबेडकरच्या मुळे आला आहे। तो ते त्याबाबत पण मला खूप आनंद वाटते की त्याच्यामुळे आपण इथे, मी महाराष्ट्रामध्ये आले, ते काम करण्याचा मला मौका प्राप्त झाला। परभणीमध्ये आले, आपण जितका पण छान काम करू शकत ते आपण करत आहे।